तुमचं सॉल्व एनी मीन्स टोटल 5 प्रॅक्टिकल्स यू शुड कम्प्लीट आउट ऑफ 7. नंतर बेसिक ऑडिटिंग ऑडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर बोर्डने जे काही आपल्याला प्रोव्हाइड केले टेक्स्टबुकमध्ये ह्या गोष्टी ऑलरेडी दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणेच ते पर्टिक्युलर कॉलेज या गोष्टी फॉलो करतंय की नाही, त्याप्रमाणे प्रॅक्टिकल्स कम्प्लीट झालेत की नाही हे चेक करण्याची जबाबदारी ही एक्सटर्नल एक्झामिनरची येते. त्यामुळे फाईल सुद्धा तुम्ही साईन करताना या गोष्टी चेक करणार आहात. नंतर तुमचं येतं सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर रिक्वायरमेंट जे काही IT प्रॅक्टिकलसाठी लागणारे आहे. हार्डवेअर रिक्वायरमेंट्स मध्ये बेसिक गोष्टी ज्या येणार आहेत त्या मिनिमम 20 मशीन्स तुमच्या लॅबमध्ये असणं आवश्यक आहे. कारण बोर्ड कोणत्याही डिव्हिजनला जेव्हा परमिशन देते तेव्हा ती 60 स्टुडंटची डिव्हिजन असते. त्यामुळे मिनिमम 20 कम्प्युटर्स तिथं असणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे Recording stopped. Recording in progress. So what are the hardware requirements? Minimum 20 computers are required. Then printer is also required for taking printouts. Internet connectivity is not required, but for some practicals it is essential. So check the internet connectivity. Then software requirements. Safe sir, please तुम्ही second slide show हे करा त्याच्यानंतरची याच्या आधीची सर ही तिसरी आणि याच्यानंतर काहीच नाहीये. ओके, एक स्लाइड थोडीशी मिस झाली असेल तर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर रिक्वायरमेंट्स मी सांगते तुम्हाला ज्या काय असतील. तर तुम्हाला पहिली गोष्ट लक्षात आलीच असेल, हार्डवेअरमध्ये 20 कम्प्युटर्स तुमच्या लॅबमध्ये असणं आवश्यक आहे. प्रिंटर गरजेचं आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी इन केस ऑफ सम प्रॅक्टिकल्स. नंतर सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट मध्ये येतं फॉर सायन्ससाठी सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट्स काय असतील, विंडोज 10 अँड अबव व्हर्जन चे PC तुम्हाला असणं अपेक्षित आहे. फॉर कॉमर्स विच सॉफ्टवेअर इज रिक्वायर्ड, मुलं जेव्हा येतात तेव्हा आपण सिक्वेन्शियली आत घेणार आहे. बोर्डच्या सीट नंबरनुसार त्यांना एंट्री लॅबमध्ये देणार आहे. पण जे मुलं चूज करणारे प्रॅक्टिकल स्लिप्स त्या रॅन्डमच असतात. त्या कोणत्या येतील ते त्यांनाही माहीत नसणार. पण जो 2 स्टुडंटच्या जर प्रोग्राम हे सेम असतील तर त्यांची प्लेस तुम्ही चेंज करू शकता. त्यांना दुसरीकडे कुठेतरी बसवायचं आहे, त्यांना हँड रिटन कोड लिहायला लावायचा आहे आणि मगच तुम्ही त्यांना स्टार्ट करायला लावू शकता. अश्विनी कुलकर्णी, कुलकर्णी मॅडम, मला एक डाऊट. विचारा. हॅलो, बोला. गुड इव्हनिंग मॅडम. आता काही ऑडिओ फाईल आणि व्हिडिओ फाईलचे पण काही प्रोग्राम्स आहेत आपल्याला, तर त्यासाठी ते डाउनलोड करून घ्यावे लागतात किंवा इमेज मॅप साठी इमेज डाउनलोड करून घ्यावी लागेल. तर मग ती कशी द्यायची? आधीच डाउनलोडेड असलेली आधीच असणार हे. आता मी सायन्ससाठी तुम्हाला सांगते. पहिले जर तुमचे क्लायंट साइड इमेज मॅपिंग आहे किंवा ऑडिओचे प्रॅक्टिकल्स आहेत, व्हिडिओचे आहेत, याच्यासाठी तुम्ही ऑलरेडी किंवा इमेज मॅपिंग साठी जी इमेज लागेल तर त्या सगळ्या MP4 फाईल, MP3 फाईल्स आणि इमेज फाईल JPG जी तुम्हाला जी काही प्रेफरेबल असेल ती घ्या आणि त्या सगळ्या फाईल एक प्रॅक्टिकल एक्झाम नावाच्या फोल्डरमध्ये तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता डेस्कटॉपला. आणि ती तुम्ही सगळ्या नेटवर्किंग तुमचं असतंच लॅन मध्ये ती शेअर करा आणि मुलांना तशा इन्स्ट्रक्शन द्या की डेस्कटॉपला आम्ही प्रॅक्टिकल एक्झाम नावाचं फोल्डर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही नेसेसरी इमेजेस आहेत किंवा ऑडिओ व्हिडिओ फाईल्स आहेत त्या सगळ्यांचे आपण हे ठेवलेले आहेत. तर ते तिथून कॉपी पेस्ट करू शकतात किंवा तुम्हाला काय लोकेशन स्पेसिफाय करायचं असेल तर तसं. पण ते ऑलरेडी डाउनलोड करा म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांचा वेळ हा आपल्याला वेळ त्यांचा वाया जायला नाही पाहिजे. कारण 3 तासात ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी खूप अवघड असतात. तर आपणच त्या डाउनलोड करून घेतल्या तरी चालतील. आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीची फारशी आवश्यकता नाहीये प्रॅक्टिकल करताना, नाही तर मग अशा वेळेस थोड्याशा कॉपी केसेस पण होऊ शकतात असं मला वाटतं. त्यामुळे जिथं रिक्वायर्ड आहे त्याच मुलाला इंटरनेट कनेक्शन तुम्ही अवेलेबल करून द्या. बरं, थँक्यू मॅम. हॅलो मॅम. हॅलो, बोला सर. मला डाऊट होता की आपण आता क्वेश्चन पेपर किती सेट करायचे? क्वेश्चन पेपर म्हणजे आता सपोज तुमच्याकडे जर 60 स्टुडंट्स असतील आणि आपले प्रॅक्टिकल्स किती आहे, टोटल प्रॅक्टिकल आपल्याला फाईल मध्ये जे लावायचे ते 12 प्रॅक्टिकल आपल्याला कम्प्लीट करायचे मिनिमम. ठीक आहे. आणि मग जर तुम्ही 12 प्रॅक्टिकल मधून वेगवेगळ्या स्किल सेट मधून 2 SOPs तुम्ही एका स्टुडंटच्या आन्सर शीटवर स्टेपल करणार आहात डिफरंट स्किल सेट मधून, मग साधारण 12 प्रॅक्टिकल मध्ये 6 स्टुडंट्सचं काम तुमचं होऊ शकतं.
बरोबर. मग जेवढे नंबर ऑफ स्टुडंट्स असतील त्याप्रमाणे तुम्ही हे करा. आणि असंही करू नका की म्हणजे रिपीट तेच प्रॅक्टिकल दिले किंवा इझी जे प्रॅक्टिस होऊ शकतो परत नेक्स्ट 6 स्टुडंटसाठी. आणि कॉम्बिनेशन थोडंसं चेंज करा. म्हणजे प्रत्येकाचं असं एक स्टँडर्ड नसलं पाहिजे. म्हणजे जसं सपोज HTML मध्ये SOP 1च्या कॉम्बिनेशनला तुम्ही PHP जर केलं तर दुसऱ्या कॉम्बिनेशन मध्ये HTML चं फर्स्ट प्रॅक्टिकल आणि जावा असंही कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता. पहिला क्वेश्चन हा HTML चा कंपल्सरी ठेवायचाच का? असं काही नाहीये. 3 स्किल सेट्स तुम्हाला आहे. पण जनरली मुलांचा हे असतो तर तुम्ही तसं डिसाईड करू शकता. फक्त जे काही तुम्ही प्रॅक्टिकल्स तिथे लावणार आहात ते दोन्ही वेगळ्या स्किल सेट मध्ये असणं गरजेचं आहे. कंपल्सरी असं काहीच नाहीये. 12 मधून तुम्ही कोणतेही 2 प्रॅक्टिकल्स हे लावू शकतात. पण जनरली लावा. HTML मुलांना थोडंसं इझी जातं म्हणून तुम्ही करू शकता. तेवढं मॅम करायला हे काही हरकत कंपल्सरी, एक मिनिट हं, बोलू का मॅम? बोला. हं. मॅम हे कंपल्सरी नाहीये का की जेवढे प्रॅक्टिकल घेतले तेवढ्याचे तुम्ही सगळ्या स्लिप बनवताना प्रत्येकाचे जितके काही परम्युटेशन कॉम्बिनेशन होतील म्हणजे HTML चा बरोबर, SOP बरोबर. 1 विथ जावास्क्रिप्ट SOP 1 2 3 4 ओके. हां. आणि HTML चा SOP 2 विथ अगेन PHP 1 2 3 कारण PHP चे 3 घ्यायचे ना आपल्याला. हो, तसंही करू शकता तुम्ही. परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये अटॅच करू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही. ते रिपीट कारण असे बरेच रिपीट जण मध्ये करतात. एखाद्या वेळेस होऊ शकतं. पण आपली स्टँडर्ड जी बॅच साईज असेल त्याच्या मला according वाटतं तुम्ही की हे डिसाईड जे करा. परम्युटेशन कॉम्बिनेशन केले तर रिपीट व्हायचा प्रश्न नाही येणार. हा, म्हणूनच मी सांगितलं की तसंच कॉम्बिनेशन तुम्ही ठेवा. अगदी सेम ठेवू नका. हॅलो थँक्यू. म्हणजे असं एक स्टँडर्ड नका डिसाईड करू की HTML बरोबर तुम्ही PHPच ठेवणार. फक्त एक थोडी प्रिकॉशन घ्यायची की एखादा जर लेंथी एक्सपेरिमेंट असेल तर त्याच्या कॉम्बिनेशनला जो तुम्ही अटॅच करणार आहे तो थोडासा शॉर्ट असला पाहिजे. म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना थोडीशी फ्लेक्झिबिलिटी त्याच्यामध्ये मिळते. दोन्ही लॉंग परफॉर्म एकच करायचं आहे त्या बाबतीत काही डाऊट नाहीये. दोन्ही लेंदी असले तरी त्यातला तरी काही हरकत नाही. गुड इव्हिनिंग. मला एक प्रश्न आहे मॅडम. मला एक मिनिट. एका वेळेस एकानेच. हा, निलेश हासे सर बोला. हा मॅडम, हे आता मानधन मिळतं का? कशाचं? आपण प्रॅक्टिकलचं. प्रॅक्टिकल एक्झाम घेतो त्याचं इंटरनलचं आपण जातो किंवा हो, इंटरनल एक्झामिनरचं जे काही रेम्युनरेशन असतं ते बोर्ड जेव्हा आता आपल्याला प्रॅक्टिकलच्या सगळ्या साहित्य वाटप करतील तेव्हाच ते रेम्युनरेशन कॉलेजकडे येत असतं. हॅलो मॅडम एका बॅचमध्ये मॅक्सिमम किती स्टुडंट? IT एक्झामचं. हॅलो हा, नितल बोला. हा मॅडम, मला 2 मिनिटं फक्त. 3 तास एक प्रॅक्टिकल साठी 3 तास खूप जास्त होतात का? आपण कमी देऊ शकतो त्यांना टाइम? नाही, अजिबात कमी द्यायचा नाही आहे. ड्युरेशन फॉर प्रॅक्टिकल एक्झामिनेशन इज कंपल्सरी 3 hours. कारण एकच प्रॅक्टिकल त्यांना रन करायचंय ना. एकच जरी करायचं असलं तरी आपण स्टँडर्ड फॉलो करायचंच आहे. म्हणूनच आधी सांगितलं की प्रॅक्टिकल एक्झामिनेशन 3 तासाचं. कारण हे सुद्धा मी बऱ्याच ठिकाणी ऑब्झर्व केलंय की काही जण तासांच्या बॅचेस लावतायत. तर ते स्ट्रिक्टली करायचं नाहीये. तसं कंपल्सरी 3 तास त्या मुलाला मिळालेच पाहिजे. आणि असंही करू नका प्रॅक्टिकल एक्झामला. एक मिनिट वेट करा थोडस. असंही करू नका की प्रॅक्टिकलचा हँड रिटन कोड कुठेतरी वेगळ्या हॉलमध्ये किंवा आपल्या क्लासरूम मध्ये मुलं लिहितायत आणि ऍक्च्युअल प्रॅक्टिकल लॅब मध्ये त्याचं लिहून होईल तेव्हा यायचं असं वेगळं काही नसलं पाहिजे. प्रॅक्टिकल एक्झाम मध्येच मुलं येतील आणि तिथंच एक्झामिनर समोरच ते हँड रिटन कोड लिहिणार आहे. मयूर दिवेकर बोला. हॅलो, ऐका ना, जर मॅम एखाद्या मुलाचं माईक म्यूट करा. हॅलो बोला मॅडम. एका वेळेस एकानेच बोला. संध्या मॅडम बोला बरं. मॅम, एका बॅच मध्ये किती स्टुडंट ठेवायचे? जसं माझ्याकडे 60 स्टुडंट आहे. मग एक बॅच कितीची बनवायची? 60ची बनवू शकता. तुमच्याकडे जर नंबर ऑफ कम्प्युटर्स जास्त असतील पण तशी तुम्ही 60च स्ट्रेंथ असेल तर तुमच्याकडे मिनिमम 20 PC असतील तर 3 तासाच्या तुम्ही 1.5 दिवसात एक्झाम घेऊ शकता. हॅलो, कसंही तुमचं डिपेंड. तुमच्या लॅबची कॅपॅसिटी किती आहे त्याच्यावर तुम्ही ठरवू शकता. मुलं जर नंबर ऑफ स्टुडंट फक्त 60 आहे तर तुम्ही 3 बॅचेस मध्ये एक्झाम घेऊ शकता. हॅलो आपण जे प्रिंट आउट लावतो ना मग सोनल मॅडम. हा, बोला. प्रोग्रामच्या रिलेटेड
प्रिंट आउट लावायची, प्रोग्रामचा कोड लावायचा का आपण आउटपुट? हे हँड रिटन कोड पहिले पेपरवर मुलं लिहिणार आहे, त्याच्याशिवाय कम्प्युटर स्टार्ट होऊ शकत नाही. हँड रिटन कोड पहिले लिहायला सांगा, त्याला 5 मार्क्स आहे. हॅलो एका वेळेस एकानेच विचारा. हॅलो 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 मॅम. हॅलो तोरल शहा, तोरल शहा. येस मॅम येस मॅम येस मॅम थँक्यू फॉर गिव्हिंग मी चान्स. सांगितलं तुम्ही क्लिअर. एक येस मॅम मिनिट, थँक्यू फॉर यांना गिव्हिंग मी बोलू अ द्या, मी चान्स. परत तुमच्याकडे येते. प्रिंट आउट बद्दल सांगा मॅम. प्रिंट आउट ही तुमचं एक्झिक्युशन एक्झामिनरने बघितल्यावर तिथं आउटपुट सीन किंवा पार्शली सीन असं काहीतरी मेन्शन करून तुम्ही एक्झिक्युशनचे मार्क्स तुम्हाला द्यायचे आणि त्याच्यानंतर कंपल्सरी प्रिंट आउट ही लावायचीच आहे. जरी तुमचं प्रॅक्टिकल एक्झिक्यूट मुलांचं होऊ देत नाहीतर नाही होऊ देत, प्रॅक्टिकलची प्रिंट आउट तुम्हाला अटॅच करायचीच आहे. फक्त प्रोग्रामची लावायची का आउटपुटची लावायची? प्रोग्रामची तुम्हाला हँड रिटन कोड असतोच, प्रोग्रामची पण लावा आणि त्याच्या खाली त्याचं आउटपुट पण दाखवू शकता. हॅलो पण आता ऑडिओ व्हिडिओची गरज नाही ना. एक्सटर्नल जर आलं तर बॅचेस फार लावाव्या लागतात. म्हणजे 450 मुलं आमचे आहेत आणि एकच एक्सटर्नल जर असाइन झालं तर एक 5-6 दिवस मग ती प्रॅक्टिकल सुरू होतं. तर एका एक्सटर्नलला किती मुलं तुमच्या लॅब किती असायला आहे मॅडम? पाहिजे? जयश्री मॅडम, लॅब किती आहे? मॅडम लॅब आमचे आहेत 4 लॅब आहे. 4 लॅब आणि आहे. त्याच्यामध्ये किती 215 ची स्टुडंटची? कॅपॅसिटी. नाही, एका लॅब मध्ये किती कम्प्युटर्स आहेत? एका 2 लॅब आमच्या 60-60 आहेत मॅडम आणि 2 ओके. लॅब 30-30 चे आहेत. मग एवढ्या ऍट अ टाइम वापरूच नका, पण 2 एक्सटर्नल एक्झामिनर तुम्ही बोर्डला रिक्वेस्ट करून अपॉइंट करू शकता. प्रोग्राम टाकायचा, तर त्या दोघांपैकी एक सॉल्व्ह करायचे का दोन्ही लिहायचं? एकच सॉल्व्ह करायचं आहे, त्यामुळे मगाशी कोणत्या मॅडम होत्या माहित नाही, पण बरोबर आहे त्यांचं. लेंथी आणि शॉर्ट असं काही करू नका, एकच परफॉर्म करायचं आहे. तुम्ही कोणतंही कॉम्बिनेशन ठेवू शकता, फक्त डिफरंट स्किल सेट पाहिजे एवढंच.